बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर तुरीची आवक वाढली असून ओट्यावर व्यापारी अडत्यांची पोती ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांचा शेतमाल उघड्यावर टाकावा लागतोय आणि त्यातच बाजार समितीमध्ये लिलावांना उशीर होत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत। न्यूज 18 लोकमतची टीम वाशिमच्या बाजार समितीमध्ये दाखल झालेली आहे। आपण ही दृश्य पाहतो आहोत। सध्या वाशिममध्ये मोठ्या प्रमाणावर तुरीची आवक झालेली आहे, मात्र ओट्यावर व्यापारी आणि अडत्यांची पोती ठेवली गेलेली आहेत। माल उघड्यावर टाकण्याची शेतकऱ्यांवर वेळ आलेली आहे। नेमकी काय स्थिती आहे आपण जाणून घेऊया। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी किशोर गोमाशे आहेत सध्या। किशोर, न्यूज 18 लोकमतची टीम बाजार समितीमध्ये पोहोचलेली होती, सगळा आढावा घेतला, नेमकं काय दिसलं किशोर? अजिंक्य, वाशिमच्या बाजार समितीमध्ये गत 4 ते 5 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तुरीची आवक होत आहे। कालही जवळपास 7,500-8 हजार क्विंटलहून अधिक तुरीची आवक झाली आणि इतरही जे काही वाहन असते सोयाबीन, हरभरा याचीही आवक झाली। मात्र तुरीचे थोडेसे जे काही दर वाढलेले होते मागच्या आठवड्यात, त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वाशिमच्या बाजार समितीमध्ये तूर विक्रीस आणली। मात्र जरी वाशिम बाजार समितीमध्ये ओटे असले शेतमाल टाकण्यासाठी, त्या ओट्यावर जो काही व्यापारी आणि अडते शेतमाल खरेदी करतात तो साठवून ठेवला जाते आणि तो साठवून ठेवत असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल अक्षरशः उघड्यावर टाकावा लागतो। त्यातल्या त्यात उघड्यावर तर टाकावा लागतोच, मात्र त्यानंतरही या तुरीच्या लिलावांना उशीर होत असल्यामुळे, म्हणजे रात्री जवळपास काल तर 7:30-8 पर्यंत हे सर्व लिलाव चालले आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दूरदूरून शेतकरी येतात, त्यांना जाण्यासाठी अनेक अडचणी येतात। तसेच जे काही शेतमालाचे पैसे घेऊन जाताना त्यांच्या सुरक्षेला म्हणजे पैशांना धोकाही होऊ शकतो। यासाठी शेतकऱ्याची मागणी आहे की आमचा शेतमाल ओट्यावर टाकू द्यावा आणि जे काही लिलाव आहे ते लवकरात लवकर करावे। यासाठी बाजार समितीनं जे काही व्यवस्था आहे ती म्हणजे चांगली व्यवस्था करावी, जेणेकरून शेतकऱ्यांचा शेतमाल दिवसाच्या आत विकला जाईल, लिलाव होतील आणि त्यांना पैसा मिळेल। तसेच जो शेतमाल त्यांना उघड्यावर टाकावा लागतो, ज्यामुळे त्यांचं नुकसानही होते, तर त्यालाही सुरक्षा मिळेल। माझ्या समवेत काही शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारू। मला सांगा दादा, हे जे काही शेतमाल आहे हा आता उघड्यावर टाकावा लागतो, तुमचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर लिलाव? मला सांगा नेमकं आणलेला मला आम्हाला कधी कधी असं बाहेर टाकावा लागतो। आज दादा सकाळी लवकर आलो म्हणून अंदर जागा भेटली, जागा मिळत नाही। हो, मग मला सांगा, असं बऱ्याचदा नुकसान होते, पाऊस आला की नुकसान तर होते। आणि मला सांगा, लिलावाला उशिरी होते, काल तर 7:30-8 वाजले, तर लवकर व्हावे असं वाटते? लवकर व्हावी तर वाटते, कोणाला लवकर घरी जावं। मला सांगा दादा, तुमची तूर आहे, तुम्ही आणली, आता तूर तुम्हाला बऱ्याचदा उघड्यावर टाकावी लागते, मग मला सांगा काय सांगाल, हे ओट्यावरचा शेतमाल लवकर काढायला पाहिजे? काढायला पाहिजे, लवकर काढायला पाहिजे। शेतमाल काढला जात नाही जात। मला सांगा दादा, तुम्ही शेतकरी आहात, आता तुम्ही एवढ्या कष्टानं पिकवलं, यंदा अगोदरच तुरीचं उत्पादन कमी झालं, त्यातच तुम्ही तूर आणताय, जर रस्त्यावर टाकली तर तुमचं किलो 2 किलो किंवा आणखी नुकसान होते आणि त्याला सुरक्षाही मिळत नाही। काय वाटते तुम्हाला? कारण एवढे मोठे ओटे आहेत बाजार समितीने निर्माण केले, त्याच्यावर तुमचा शेतमाल टाकायला पाहिजे। ओटे बाजार समितीनं तयार केले, हे कास्तकारासाठीच तयार केले ना, व्यापारासाठी नाही केले तयार। आता मान्य आहे की आवक जास्त असल्यामुळे व्यापारी बी माल उचलू नाही शकत, पण ते काहीतरी त्यांना बी सहकार्य करायला पाहिजे कास्तकारासाठी। मला सांगा, लिलाव जे आहेत म्हणजे जे काही आपले तुमचे तुरीचे सगळे हे विक्री होते, यासाठी मला सांगा लवकर सुरू व्हायला पाहिजे ना सकाळपासून? हा, लिलाव सकाळी लवकरच चालू व्हायला पाहिजे, 11 वाजताच्या तेवढ्यात, कारण कालही उशीर झाला आहे। हो, रात्री उशीर झाला खूप, 8-8:30 वाजेपर्यंत लिलाव चालू होता। 8-8:30 वाजेपर्यंत लिलाव चालू होता। मला सांगा दादा, या बाजार समितीच्या ओट्यावर बऱ्याच प्रमाणात शेतमाल टाकलेला आहे, तो शेतकऱ्यांचा आणि तर या शेतकऱ्यांच्या